नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरमध्ये मोर्चा आहे। शेतकरी आणि नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया कोल्हापूरला। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला जातोय। शेतकरी आणि नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आहे। आपण पाहिलं तर शक्तीपीठ महामार्गाचा हा जे अलाइनमेंट झालेली आहे, ही अलाइनमेंट संपूर्णतः रद्द करावी। शक्तीपीठ महामार्ग हा लादलेला महामार्ग आहे, तो रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापुरात आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती काही वेळातच मोर्चाला सुरुवात होणार आहे। सध्या आपण आहोत ऐतिहासिक दसरा चौकामध्ये आणि या ठिकाणी पाहतोय हे सगळे जे मोर्चेकरी आहेत या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। जवळपास जिल्ह्यातून हजारो जे शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आता मोर्चेने या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि संयुक्तरित्या एकत्र आल्यानंतर इथून हा जो मोर्चा आहे तो पुढे खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयावरती रवाना होईल। खरं तर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा आहे तो असले या ठिकाणी निघणार आहे आणि गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही एकमेव मागणी घेऊन या ठिकाणी मोर्चा निघणार आहे। या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कारण जिल्हाभरातून नव्हे तर राज्यभरातून जे पोलीस जे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे लोक आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्यामुळं या सगळ्या मोर्चाला एक वेगळं रूप प्राप्त होईल असं सांगितलं गेले। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सतत 12:30 पावणा 1 पर्यंत हा मोर्चा आहे तो या ठिकाणी सुरू होईल। तत्पूर्वी काही मान्यवरांची भाषणे या ठिकाणी सुरू झालेली आहेत। खरं तर गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही एकमेव मागणी घेऊन या ठिकाणी खरं तर मोर्चा काढण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि काही वेळातच या मोर्चाला या ठिकाणी सुरुवात होईल। आणि या ठिकाणी हे जे मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत त्यामध्ये खासदार शाहू छत्रपती महाराज, जिल्ह्यातील काही आमदार आहेत, काँग्रेसचे सतेज पाटील आहेत, यांच्यासह जिल्ह्यातील नेते आणि त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील आणि राज्यभरातील नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असं सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळं हे सगळे जे आता आंदोलक आहेत, मोर्चेकरी आहेत, ते हातात फलक घेऊन शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातल्या टोप्या घालून यामध्ये सहभागी झालेले आहेत। भर उन्हात हा मोर्चा निघणार आहे, कारण सकाळी काही ढगाळ वातावरण होतं, मात्र आता कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि अशातच हा मोर्चा आता काही वेळातच सुरुवात होणार आहे। सध्या जरी मान्यवर नेते आले नसले तरी जिल्हाभरातून हळूहळू का होईना हे आंदोलक असतील, मोर्चेकरी असतील, ते या ठिकाणी दसरा चौकात जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी मोर्चा निघाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चाचं सभेत रूपांतर होईल आणि सभेत रूपांतर झाल्यानंतर त्या ठिकाणी काही भाषणं होतील। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना एक शिष्टमंडळ निवेदन देईल आणि त्यानंतर हा मोर्चा आहे तो संपेल असं सांगितलं गेलंय। लागवी सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।